नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण एस-टी महामंडळ भरती 2025 पद मित्रांनो चालक आणि वाहक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 2 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला बघा. सरोजिनी नायडू डॅश काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या. सरोजिनी नायडू डॅश काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1925 मध्ये कानपूर या ठिकाणी ते अध्यक्ष होत्या. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 30 वर्षे हे वयमर्यादा असणे आवश्यक आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्यांचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्या क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना आपण नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विशेषण असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? पानिपतची तिसरी लढाई ही कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे. कधी झाली मित्रांनो? 1761 मध्ये. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, खालपैकी कोणत्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र तुरुंग आहे? खालपैकी कोणत्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र तुरुंग आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुणे या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र तुरुंग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता आहे? फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे या अर्थाचा आपला वाक्यप्रचार कोणता आहे ते ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दुभत्या गायच्या लाथा गोड. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मार्क झुकरबर्ग हा काय मित्रांनो फेसबुक या वेबसाईटचा जनक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, डेक्कन सभेची स्थापना कोणी केलेली आहे? डेक्कन सभेची स्थापना कोणी केलेली आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महादेव गोविंद रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोणते आहे? खेडेगावामध्ये जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य म्हणजे नेमके कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ग्रामसेवक यांचे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, वटण्याच्या अक्षता लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? वटण्याच्या अक्षता लावणे या वाक्यप्रचाराचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्पष्ट शब्दामध्ये नकार देणे त्याला आपण वटण्याच्या अक्षता लावणे असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, मृत्युंजय पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शिवाजी सावंत. हे काय मित्रांनो मृत्युंजय या पुस्तकाचे ते लेखक आहेत. कोण आहेत? शिवाजी सावंत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कुठून प्रारंभ केलेला होता? हा प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कुठून प्रारंभ केला होता म्हणजे कुठून सुरुवात केली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे साबरमती या ठिकाणाहून त्यांनी सुरुवात केली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, तोंड दाबून बुक्क्याचा मारा म्हणजे काय आहे? बघा, तोंड दाबून बुक्क्याचा मारा म्हणजे नेमके काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुकाट्याने दुःख सहन करणे त्याला आपण तोंड दाबून बुक्क्याचा मारा असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, मराठी मूळाक्षरामध्ये डॅश व्यंजन स्वतंत्र आहे. मराठी मूळाक्षरामध्ये डॅश व्यंजन स्वतंत्र वर्ण आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ळ काय आहे? स्वतंत्र व्यंजन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती झालेली आहे? टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नोएल टाटा यांची नियुक्ती झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो,
तपास या शब्दाचे मूळ कोणत्या भाषेतील आहे? तपास या शब्दाचे मूळ कोणत्या भाषेतील आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिंदी भाषेतील आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, अधोरेखित ठळक शब्दाची जात ओळखायची आहे. हा कच्चा पेरू आहे. काय मित्रांनो? हा कच्चा पेरू आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दर्शक सर्वनाम आहे. काय मित्रांनो? दर्शक सर्वनाम. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? भारताने आकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे ते आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आर्यभट्ट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पु ल देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. कोणाला दिला मित्रांनो? पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते? इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मल्हारराव हे होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नेमके कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे यशवंतराव चव्हाण हे काय होते मित्रांनो? संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, डॅश हा जगातील सर्वात लांबीचा कालवा आहे. डॅश हा जगातील सर्वात जास्त लांबीचा कालवा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुएझ कालवा हा काय मित्रांनो? जगातील सर्वात लांब कालवा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पोर्तुगीज. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झालेला आहे? महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1869 मध्ये महात्मा गांधी यांचा जन्म झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संत एकनाथ यांनी केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारतीय राष्ट्र चिन्हाखाली कोणते वाक्य छापलेले आहे? भारतीय राष्ट्र चिन्हाखाली कोणते वाक्य छापलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सत्यमेव जयते हे वाक्य छापलेले आहे. काय छापले मित्रांनो? सत्यमेव जयते हे छापलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, भारताच्या पहिल्या अणुचाचणीचे सांकेतिक नाव आपल्याला सांगायचे आहे. भारताच्या पहिल्या अणुचाचणीचे सांकेतिक नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्माइलिंग बुद्धा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, राज्यघटनेत दुरुस्तीसाठी कोणती कलम वापरली जाते? राज्यघटनेत घटना दुरुस्तीसाठी कोणती कलम वापरली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलम 368 ही कलम वापरली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, रामायण हे कोणी लिहिलेले आहे? रामायण हे कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वाल्मिकी यांनी रामायण हे लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मलेरियाची ती लक्षणे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 30 प्रश्न आपले अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.